श्री स्वामी समर्थ. आपल्या घरातील सर्वात महत्त्वाची जागा म्हणजे आपलं देवघर. हे नेहमी लाकडाचं असावं. त्या देवघराला वरती कळस नसावा. देवघर हे 3 किंवा 5 पायऱ्यांचा, शक्यतो 3 पायऱ्यांचा असावं. देवघर ईशान्य दिशेला असावं. देवघरामध्ये बुडीत घराण्याचे देव सोन्याचे असले तरी पूजू नये. माशी लागलेले, माशी म्हणजे पाण्यात टाकल्यानंतर त्याला बुडबुडे आले तर समजायचं त्या देवांना माशी लागली. तुटलेले किंवा पोकळ देव देवाऱ्यामध्ये पूजू नये. देवाऱ्यामध्ये 3 पायऱ्याच असाव्यात. पहिल्या पायरीवर आपले स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती दोन्ही असेल तरी चालेल. 2 नंबरच्या पायरीवरती भैरोबाचा टाक, कुलदेवीचा टाक, कुलदैवतांचा टाक. 3री पायरी पिंडी, त्याच्यानंतरनं अन्नपूर्णा माता, गणपती बाप्पा यांचे फोटो असावेत. 3ऱ्या पायरीवर घंटा आणि पूर्वजांचे टाक आणि श्रीयंत्र, कुबेरयंत्र असावे. देवघरात कोणत्या दिशेचा असल्यावर त्याचं फळ काय मिळतं? ईशान्येस असेल तर देवाऱ्याची जागा योग्य आहे. देवाऱ्याचे तोंड पश्चिम असेल असा देवारा करावा. ईशान्य दिशेस देवघर ठेवणे शक्य नसेल तर फक्त उत्तर भिंतीस पश्चिमेकडे तोंड करून देवघर ठेवू शकता. शयनगृहात देवघर असू नये. पूर्व दिशेला देवघर असेल तर ऐश्वर्य, प्रतिष्ठा, लाभ होतो. उत्तर दिशेस असेल तर धनलाभ. ईशान्य दिशेस असेल तर सर्व सुख, ऐश्वर्य, लाभ. आणि दक्षिणेस असू नये. दक्षिण ही यमाची दिशा आहे. या दिशेत जर तुमचं देवघर असेल किंवा नैऋत्य कोपऱ्यात असेल तर शत्रूंचा त्रास, पीडादायक आणि देव हे आपले निर्जीव होऊन जातात. निर्जीव होऊन जातात. त्यामुळे नैऋत्य दिशेला कधीही देवघर नसू नये. फक्त आणि फक्त पूर्व, उत्तर आणि ईशान्य कोपरा या 3 दिशेंनाच असावं. नैऋत्य दिशेस असेल तर खूप भयंकर आजारपण लागतो. आग्नेयस असेल तर होम हवनाशिवाय बाकी उपासना निष्फळ आहे. पश्चिम दिशेस असेल तर आर्थिक नुकसान होते. वायव्यस असेल, वारा आपल्या देवघराची पूजा करू ती वाऱ्यासारखी बाहेर निघून जाईल. त्याच्या आपल्या घरातील लोकांना आणि घरांना काही फळ नाही भेटणार, म्हणून वायव्यला तर अजिबात नको. देवारा कोणकोणत्या ठिकाणी अयोग्य आहे? भिंतीस चिकटून ठेवू नये. वरती माळा असू नये. देवाऱ्याच्या वरती माळा असू नये. असल्यास वापरू नये. देवाऱ्यावर समोर तिजोरी असू नये. देवघरात कोणकोणते देव असावे? देवघरात पहिलं आपले कुलदैवत खंडोबा महाराजांची मूर्ती. कुलदेवी तुमची जी असेल ते. आमची तुळजाभवानी आहे म्हणून तुळजाभवानी मातेचा टाक किंवा मूर्ती. इष्टदैवत आपले श्री स्वामी समर्थ महाराज, त्यांचा फोटो, मूर्ती असावी. मूर्ती असल्यात रोज पवनसूक्त वाचून अभिषेक करावा व पुरुषोक्त श्रीसूक्त वाचावं. कुलदैवत, कुलदेवी यांचे चांदीचे टाक असावेत. जर तुमचे नसतील तर मूर्ती तुम्ही पितळेंची मूर्ती किंवा पंचधातूच्या मूर्ती ठेवू शकता. आपला बाळकृष्ण तर हवाच हवा. डाव्या सोंडेच्या हत्ती, डाव्या सोंडेचा गणपती, दगडूशेठ गणपती असेल तर उत्तम. शंकराची पिंड, पारद शिवलिंग असेल तर अतिउत्तम. अन्नपूर्णा माता, लक्ष्मी मूर्ती नसेल तर लक्ष्मीचं नाणं असेल तर शंख स्टँड, कासव प्लेट आणि श्रीयंत्र, कुबेरयंत्र 100% आपल्या देवघरात असावे. देवघरात उजव्या सोंडेचा गणपती का नसावा? कारण हा गणपती पार्थिव आहे. धातूच्या मूर्ती असतात. त्याचे सोळे फार कडक असते. घरातील अति पवित्र वातावरण असावे लागते. रोज दुर्वा, मोदक, नैवेद्य, अथर्व शीर्षाचे 21 पाठ इत्यादी बाबी काटकक्षाने पाळाव्या लागतात. हल्लीच्या या काळामध्ये आराधना अशक्यच असल्याने त्याची परमोच्च आराधना करू शकली नाही तर देवांचा कोपही कुटुंबाचा नाश, अधःपातनास कारणीभूत होऊ शकते. मग श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाने डाव्या सोंडीच्या गणपतीचे देवाऱ्यात पूजन करावे. अनुभवांती योग्य निर्णय घेतला आहे. त्यामुळे उजव्या सोंडेच्या गणपतीचे विधिवत विसर्जन करून डाव्या सोंडेचा गणपती
आपल्या देवाऱ्यामध्ये स्थापन करायचं आहे. उजव्या सोंडेच्या गणपतीची विशिष्ट सिद्धीसाठी व निकळ मोक्ष प्राप्तीसाठी ही सेवा केली जाते, पण ती खूप कडक आहे. आपल्या रोजच्या देवघरामध्ये उजव्या सोंडेचा गणपती नसावा, उजव्या सोंडेचा गणपती नसावा, डाव्या सोंडेचा गणपती असावा. श्री स्वामी समर्थ. तुमच्या देवघरामध्ये या गोष्टी असतील तर अतिउत्तम, नसतील तर तुम्ही जवळच्या दिंडोरी प्रणित केंद्रातून मोफत सेवा घेऊ शकता. कोणतीही सेवा घ्या, दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये तुम्हाला मोफत मिळेल. ज्यांना पुस्तक हवे असेल त्यांना कमीत कमी किमतीमध्ये सुद्धा पुस्तकं उपलब्ध आहेत. 25, 20, 10, 5 रुपये तुम्ही कोणतेही पुस्तक घेऊ शकता. ज्यांना पुस्तकं हवे असेल त्यांनी ऑनलाईनसुद्धा B-सात्विक या वेबसाईटवरून घरपोच तुम्हाला पुस्तकं दिली जातील. रांगोळीचे साचे फक्त 90 रुपयालासुद्धा आपल्या केंद्रामध्ये अवेलेबल आहेत. ज्यांना हवे असेल त्यांनी ऑनलाईन घ्यावेत आणि ह्या कोणताही व्हिडिओ प्रमोशनसाठी नाही आहे किंवा माझं चॅनल अजून मॉनिटाईज नाही आहे, त्यामुळं हे फक्त तुम्ही जेवढं जास्त स्वामींच्या केंद्रामध्ये जाल तेवढी तुमची प्रगती 100% होणार. तुमच्या पाठीमागचे सगळे त्रास कमी होणार, जे मी अनुभव घेतले. म्हणून मी तुम्हाला सारखं सांगते की तुम्ही दिंडोरी प्रणित केंद्रातच जावा. तिथं तुम्हाला प्रत्येक गोष्टी शिकायला भेटतील. देवपूजा करण्यापासून ते प्रत्येक सण, व्रत, वैकल्प अशी सुद्धा पुस्तकं आहेत. त्याच्यातून तुम्हाला खूप चांगली माहिती भेटेल. जसं आज मी हा व्हिडिओ बनवू शकते, तसं तुम्हीसुद्धा उद्या तुमच्या घरामध्ये या सर्व गोष्टींचा उपयोग करू शकता. श्री स्वामी समर्थ. जेवढे जास्त तुम्ही आरतीला जाल तेवढं जास्त तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं नॉलेज मिळत जाईल. नक्कीच जवळच्या दिंडोरी प्रणित केंद्रात आरतीला जावा.